युवकांचा आधारस्तंभ आशास्थान युथ आयकॉन सुजात दादा आंबेडकर. सुजात दादा आंबेडकर आप संघर्ष करो. सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. तसेच इथे उपस्थित मंचावरचे सगळे मान्यवर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, तसेच सर्व वडीलधारी मंडळी, माझे बंधू आणि या लढाईतले या चळवळीतले तमाम साथीदार, तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम, जय बजरंग आणि जय भीम. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज या देशामध्ये एक अशी ताकद उभी राहते ज्यांना आपल्या सर्वांकडनं मतदानाचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे, भारतातली लोकशाही संपवायची आहे आणि भारताचं संविधान नष्ट करायचंय. पण मी आधीही हे बोललोय, आम्ही सर्व हे वारंवार बोललोय की भारताचं संविधान नष्ट करणं कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाहीये. पण हे साले उंदीर, नागपूरचे चोर संविधान डायरेक्ट नाही खतम करणार. ते उंदर सर्व संविधान कुरतडून करतोडून संपवायचा प्रयत्न करतील. आणि ते कसं करतील? आपल्या सर्वांना पुण्याचे खासदार माहिती आहेत कोण आहे सध्या? नाही. पुण्याचे खासदार माननीय गिरीश बापटजी होते. मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी त्यांचं मार्च मध्ये निधन झालं. संविधानाची अट आहे की जर जेव्हा एका खासदाराचं किंवा आमदाराचं निधन होतं तेव्हा 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घ्यायला लागते. पण 1 वर्ष झालंय ह्यांनी पुण्याची पोटनिवडणूक घेतली नाही. तसंच संसदेमध्ये महत्वाचा ठराव करण्याच्या आधी 141 खासदारांचं निलंबन केलं जातं. पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या. 4 वर्ष झाली त्या निवडणुका घेतल्या नाहीत. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली. आपली पोरं, वस्ती पातळीतली पोरं, ग्रामीण भागातली पोरं, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, तमाम वंचित घराण्यातून येणारी पोरं हे स्पर्धा परीक्षांकडे आशा लावून बघायचे की आम्हाला त्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कधीतरी अधिकारी व्हायचं स्वप्न आमचं पूर्ण होईल. जर या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकऱ्या यांच्याकडनं काढून घेतल्या तर यांना शासकीय आणि सरकारी नोकऱ्या मिळायचं काही अजून चान्सच नाहीये. आणि अशी पद्धत बंद करून, या स्पर्धा परीक्षा बंद करून यांच्यावरती कॉन्ट्रॅक्टीकरण थोपवलं गेलं. आणि हे कॉन्ट्रॅक्टीकरण कशाला थोपवलं गेलं? तर वंचितांच्या पोरांची तरक्की होऊ नये, वंचितांच्या पोरांची प्रगती होऊ नये म्हणून हे कॉन्ट्रॅक्टीकरण आपल्यावरती थोपवलं गेलंय. आता तुम्ही मला सांगा, इकडच्या आदिवासींना, बहुजनांना, शेतकऱ्याच्या पोरांना कॉन्ट्रॅक्टी भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे का? तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे खासदाराच्या पोराला, आमदाराच्या भावाला, सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना. आणि अशा पद्धतीचं एक महत्वाचं त्यांनी आपलं प्रगतीचं साधन आपल्याकडून काढायचा प्रयत्न केलाय. तसंच स्पर्धा परीक्षाबद्दल बोलताना आपण स्पर्धा परीक्षांची जर मागच्या 2 वर्षात परिस्थिती बघितली तर आपल्या सर्वांना दिसेल, बार्टीचा पेपर होता, फुटला. सारथीचा पेपर होता, फुटला. महाज्योतीचा पेपर होता, फुटला. ऍग्रिकल्चरचा पेपर होता स्कॉलरशिप साठी, तो पण फुटला. LLBच्या स्कॉलरशिपचा पेपर फुटला. तलाठी भरती, वनरक्षकांची भरती,
100 मार्काचा पेपर विद्यार्थ्यांना मिळालेत 120 मार्क. आता हे विद्यार्थी तरी जरा जास्त हुशार आहेत का पेपर तपासणारे त्यांच्याहून विद्वान आहेत का खऱ्या अर्थाने इकडची सरकारच खरी हुशार आहे, हे आता आपण सर्वांनी ठरवायचं आहे मित्रांनो. आणि ही सगळी परिस्थिती समजून घेत असताना आपल्या सर्वांना दिसतंय की 1 महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर महत्वाच्या लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आणि ह्या निवडणुकांमध्ये बरीचशी चर्चा चालू आहे. एका बाजूला युतीची चर्चा चालू आहे, दुसऱ्या बाजूला आघाडीची चर्चा चालू आहे. एका बाजूला चर्चा अशी सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी बरोबर घेतं का नक्की. ही वंचित बहुजन आघाडी ज्यांनी सातत्याने इकडची लोकशाही टिकून ठेवायला, संविधान वाचवायला सातत्याने मोदी, अमित शहा, RSS, भाजपला छात्यावर घेऊन लढलोय, नुसतं लढलो नाहीये तर त्यांना पुरून उरलोय, अशा वंचित बहुजन आघाडीला एका बाजूला महाविकास आघाडी घेत नाही. आणि मी त्यांना एकच संदेश देतो की जर तुम्ही यावेळेस तुमचा खोडसाळपणा केला तर जनता माफ नाही करेगी. आणि तुम्ही जर यावेळेस युती करायचं काही काटस्थान मागणं रेचलं, पाठीत खंजीर खुपसण्याचा परत प्रयत्न केला तर ते खंजीर तुम्ही एका पक्षाच्या पाठीत नाही खुपसतात, तुम्ही एका नेत्याच्या पाठीत नाही खुपसतात. बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या, बाळासाहेबांच्या भूमिकेंना मानणाऱ्या आणि बाळासाहेबांचं नेतृत्व मानणाऱ्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करताय, एवढं लक्षात ठेवा. हे मी महाविकास आघाडीच्या लोकांना सांगू इच्छितो. आणि दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये पण काय सगळं सुरळीत चाललंय असं नाही. अजितदादांची लोक लढलेली भाजपच्या विरुद्ध, अजितदादांची लोक लढलेली शिंदे गटाच्या लोकांच्या विरुद्ध, शिंदे गटातली लोक लढलेली अजितदादांच्या विरुद्ध, हे सर्व लढलेले भाजपच्या विरुद्ध. ह्यांच्याकडे कोणती सीट कोणाला सुटते ह्याच्यावरनं मारामारी चालू आहे, त्याच्यावरनं गोळीबार होऊ लागलाय. कधी फेसबुक लाईव्ह वरती गोळी चालते तर कधी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये गोळी चालते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या तमाम तरुण बांधवांना, विद्यार्थी बांधवांना, युवक बांधवांना आणि फर्स्ट टाइम वोटर्सना माझं हेच आव्हान राहणार आहे की ह्या सगळ्या युती आघाडीच्या भांडणामध्ये सगळे सत्तेच्या मागे टपले असताना वंचित बहुजन आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम पुढे ठेवते. बाकी सगळे जेव्हा सत्तेच्या मागे टपले असतात, सीट वाटपाच्या मागे टपले असतात, तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा मसुदा समोर ठेवतं की आम्ही सत्तेत आलो तर विकासासाठी काय करू. आणि मला गर्व वाटतो की मी या पक्षासाठी काम करतो, मला अभिमान आहे की मी या पक्षाचा झेंडा घेऊन हातात चाललोय. आणि माझा इकडच्या तमाम विद्यार्थ्यांना, तरुण वर्गांना हा प्रश्न असणार आहे की मी माझा पक्ष निवडलाय, मी माझ्या हाती झेंडा घेतलाय आणि इकडच्या लोकांसाठी आम्ही दिवस रात्र काम करतो. तुम्ही कधी भूमिका घेणार आहात, तुम्ही कधी तुमचा पक्ष निवडणार आहात आणि तुम्ही कधी तुमच्या भविष्यासाठी लढणार आहात. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांना जय भीम, जय संविधान.